जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अमित शहा यांची संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2019 ते 2024 या कालावधीमध्ये सुद्धा अमित शहाच या समितीचे अध्यक्ष होते व पुन्हा आता त्यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या सत्राची पहिली न्यूज पहा. मित्रांनो, आता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बरं, या नाशिकमधील आदिवासी विद्यापीठामध्ये किती टक्के जागा या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असणार आहेत? तर या विद्यापीठामधील 80% जागा या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असणार आहेत. इतर 20% जागा उर्वरित विद्यार्थ्यांसाठी असतील. सध्या आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. येथे नाशिकचा उल्लेख आला आहे, तर मॅपमध्ये पहा. नाशिक या जिल्ह्याला धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, ठाणे व पालघर या जिल्ह्यांच्या सीमा संलग्न आहेत. याबरोबरच गुजरात राज्याची सीमा सुद्धा नाशिक जिल्ह्याशी संलग्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने नाशिक हा महाराष्ट्रातील तिसरा मोठा जिल्हा असून नाशिकचं क्षेत्रफळ हे 15,530 चौरस किलोमीटर इतका आहे. नाशिकमध्ये एकूण किती तालुके आहेत? तर नाशिकमध्ये 15 तालुके असून गोदावरी व गिरणा या नद्यांचा उगम सुद्धा नाशिक या जिल्ह्यामध्येच होतो. नाशिक हा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. 2011च्या जनगणनेनुसार नाशिकमधील लोकसंख्येची घनता 393, लिंग गुणोत्तर 934, बाल लिंग गुणोत्तर 890, तर साक्षरता दर हा 80.90% इतका होता. नाशिक जिल्ह्यामध्येच भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेली पाणबुडी विरोधी प्रणाली सोनोबॉय ही कोणत्या देशाने विकसित केली? तर ही जी सोनोबॉय पाणबुडी विरोधी प्रणाली आहे ही अमेरिका या देशाद्वारे विकसित करण्यात आलेली आहे. सध्या ही सोनोबॉय प्रणाली चर्चेमध्ये का आली आहे? तर भारताने ही प्रणाली अमेरिकेकडून विकत घेण्यासाठी एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यासाठी ही प्रणाली सध्या चर्चेमध्ये आली होती. या सोनोबॉयचं वैशिष्ट्य म्हणजे हे पाणबुडी युद्धनौका आणि हेलिकॉप्टरमधून सुद्धा प्रक्षेपित केलं जाऊ शकतं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर हे बेट आता कोणत्या नावाने ओळखले जाईल? मित्रांनो, गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर पोर्ट ब्लेअरचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. आता हे जे पोर्ट ब्लेअर बेट आहे हे श्रीविजयापुरम या नावाने ओळखलं जाईल. कोणत्या नावाने? तर श्रीविजयापुरम या नावाने हे पोर्ट ब्लेअर बेट ओळखलं जाणार आहे. या ट्विटमध्ये अमित शहा यांनी असं सुद्धा सांगितलं आहे की हे जे श्रीविजयापुरम नाव आहे हे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचे आणि त्यात अंदमान निकोबार बेटांच्या अद्वितीय भूमिकेचे प्रतीक आहे. मित्रांनो, एकेकाळी पोर्ट ब्लेअर हा चोल साम्राज्याचा नौदल तळ होता. याआधी 2018 मध्ये सुद्धा अंदमान निकोबारमधील 3 बेटांची नावे बदलण्यात आलेली आहेत. यामध्ये हॅवलॉक बेटाचं नाव स्वराज्य द्वीप, नील बेटाचं शहीद द्वीप, तर रॉस आयलँडचं नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप असं करण्यात आलं आहे. तसेच 2023 मध्ये अंदमान निकोबारमधील 21 प्रमुख बेटांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित सैनिकांची नावे देण्यात आलेली आहेत. सध्या अंदमान निकोबारचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत? तर देवेंद्र कुमार जोशी हे सध्या अंदमान निकोबारचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. याबरोबरच एक्झाममध्ये बऱ्याच वेळा अंदमान आणि निकोबारला कोणते चॅनल उल्लेख करते असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. तर लक्षात ठेवा, अंदमान आणि निकोबारला 10 डिग्री चॅनल विलग करते आणि तसेच दक्षिण अंदमानला लिटल अंदमान पासून डंकन स्पेसेस विलग करतं. प्रश्न क्रमांक 4. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी दुसरी आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषद आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबर रोजी केलेलं आहे. ही जी परिषद आहे ही 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आली होती व या परिषदेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं? तर केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयातर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे ग्रीन हायड्रोजनचा उल्लेख आला आहे, तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. पवन अथवा सौर ऊर्जेचा उपयोग करून इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन मिळवले जाते व यालाच हरित हायड्रोजन असं म्हणतात. हायड्रोजनचे इतर सुद्धा प्रकार आहेत. त्यामध्ये ग्रे हायड्रोजन हा भारतात सर्वाधिक उत्पादित केला जातो. ग्रे हायड्रोजनची निर्मिती नैसर्गिक वायूपासून केली जाते व यामध्ये निर्माण होणारे उत्सर्जन वातावरणात सोडले जातात. यासाठी याला ग्रे हायड्रोजन असं म्हणतात.
व जो ब्लू हायड्रोजन आहे हा पण नैसर्गिक वायूपासून तयार होतो, फक्त यामध्ये कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज वापरून उत्सर्जन कॅप्चर केले जाते, यासाठी याला ब्लू हायड्रोजन असं म्हणतात. मित्रांनो, याआधी भारताने राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियान सुद्धा लॉन्च केला आहे व या अभियानाअंतर्गत अक्षय ऊर्जा म्हणून 2030 पर्यंत 10 लाख टन हायड्रोजनचे उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 5, भारत आणि कोणत्या देशादरम्यान ईस्टर्न ब्रिज हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर हा जो ईस्टर्न ब्रिज युद्धाभ्यास आहे हा भारत आणि ओमान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा या युद्धाभ्यासाची 7वी आवृत्ती 11 सप्टेंबर पासून सुरू झाली असून 22 सप्टेंबर पर्यंत हा युद्धाभ्यास चालणार आहे. यावेळेसचा हा युद्धाभ्यास कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर ओमानमधील मसिराह येथे हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे व हा जो युद्धाभ्यास आहे हा दोन्ही देशातील हवाई दलादरम्यान आयोजित केला जातो व या ईस्टर्न ब्रिजची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली होती. पहिला युद्धाभ्यास ओमानमध्येच आयोजित करण्यात आला होता व मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये हा युद्धाभ्यास जोधपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, याआधी आपण या 4 युद्धाभ्यासाविषयी सुद्धा माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होईल तर हे जे युद्धाभ्यास आहेत हे तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतील. पहिला युद्धाभ्यास पहा, तर्कश युद्धाभ्यास. हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. शक्ती युद्धाभ्यास हा भारत आणि फ्रान्स, नोमॅडिक एलिफंट भारत व मंगोलिया, तर धर्म गार्डियन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट न्यूज पहा, देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी देण्यात आली? तर आता देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी PM E-ड्राईव्ह या योजनेला मंजुरी देण्यात आली. मित्रांनो, या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी, 3 व्हीलर, ॲम्ब्युलन्स तसेच इलेक्ट्रिक ट्रकवर सुद्धा सबसिडी मिळणार आहे. एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की PM E-ड्राईव्ह योजनेअंतर्गत कोणकोणत्या वाहनावर सबसिडी मिळणार आहे? तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक दुचाकी, 3 चाकी, ॲम्ब्युलन्स व ट्रकवर यात सबसिडी मिळणार आहे. ही जी योजना आहे या योजनेसाठी पुढील 2 वर्षात एकूण 10,900 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या योजनेने FAME2 या योजनेची जागा घेतली आहे. ही जी FAME2 योजना आहे ही कधी लॉन्च करण्यात आली होती? तर एप्रिल 2015 मध्ये ही योजना लॉन्च करण्यात आली होती. तसेच या PM E-ड्राईव्ह अंतर्गत देशभरात 88,500 ठिकाणी नवीन इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही स्थापन करण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक 7, ONDCचे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता ONDCचे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून RS शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे ONDC म्हणजे काय तर ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स, आणि या ONDCची स्थापना भारत सरकारने देशातील ऑनलाईन खरेदी सुधारण्यासाठी केली असून आता याचे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून RS शर्मा हे कार्य करतील. RS शर्मा यांनी याआधी UIDAIचे महासंचालक आणि मिशन डायरेक्टर, ट्रायचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे CEO म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, कोणता देश हा इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा 101वा देश ठरला आहे? तर या इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा पूर्ण सदस्य बनणारा 101वा देश नेपाळ ठरला आहे. मित्रांनो, जर असं विचारलं की इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या करारावर स्वाक्षरी करणारा 101वा देश कोणता, तर अमेरिका या करारावर स्वाक्षरी करणारा 101वा देश आहे. तर नेपाळ हा या अलायन्सचा पूर्ण सदस्य बनणारा 101वा देश आहे. या इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथील COP21 दरम्यान करण्यात आली होती. याचं मुख्यालय हरियाणामधील गुरुग्राम येथे आहे व सध्या याचे महासंचालक हे अजय माथुर आहेत. बरं, या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं उद्दिष्ट काय आहे तर 2030 पर्यंत 1000 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करणे हे या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं उद्दिष्ट आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस आहे हा दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, हा दिवस 14 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून घटना समितीने स्वीकारले होते. त्यासाठी 14 सप्टेंबर हा दिवस 1953 पासून राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. बरं, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तर 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, जागतिक हिंदी सचिवालय हे मॉरिशियस मध्ये स्थित आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, आता नुकतंच प्रकाशित झालेलं
5 डिकेट्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणत्या महाराष्ट्रीयन नेत्याचं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.